मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय हा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे। याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक व्यापक दृष्टिकोन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मूळतः महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाते। ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यास मान्यता मिळाली असून जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। पतसंस्था स्थापनेमागचा उद्देश। या योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ आर्थिक मदत देऊनच थांबायचे नाही, तर त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना अधिक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हा या पतसंस्था स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे। या पतसंस्थांच्या माध्यमातून महिलांना बचत, गुंतवणूक आणि कर्ज व्यवहारांचे स्वातंत्र्य मिळेल, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन अधिक सक्षम होईल। पतसंस्था स्थापनेचे नियम आणि अटी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या पतसंस्थांची नोंदणी शासनाच्या 8 मार्च 2019च्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांसाठी केली जाईल। यामध्ये मुख्यत्वे खालील गोष्टींचा समावेश आहे। क्षेत्रानुसार सदस्य संख्या आणि भागभांडवल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई वॉर्ड प्रभाग ठिकाणी प्राथमिक सभासद संख्या 1000 आणि नोंदणीवेळी भागभांडवल 15 लाख रुपये। इतर महानगरपालिका ठिकाणी प्राथमिक सभासद संख्या 800 आणि नोंदणीवेळी भागभांडवल 10 लाख रुपये। नगरपालिका क्षेत्रात किमान 500 सभासद आणि 5 लाख रुपयांचे भांडवल। गाव कार्यक्षेत्र 250 सभासद आणि 1.5 लाख रुपये भांडवल। तालुका स्तर 500 सभासद आणि 5 लाख रुपये भांडवल। जिल्हा स्तर 1500 सभासद आणि 10 लाख रुपये भांडवल। लाभार्थी महिलांची पडताळणी। पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घेतली जाईल। पालक अधिकारी। प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा एक पालक अधिकारी नेमला जाईल। हा अधिकारी हिशोब लेखन, ठेवी व कर्ज व्यवहार आदींबाबत मदत करेल। या पुढाकारामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारा एक व्यापक उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे।